आज आपण इथे द स्पायसी कढई किचनमध्ये कोळंबी रस्सा बनवणार आहोत। हा कोळंबी रस्सा तांदळाच्या भाकरीसोबत अतिशय टेस्टी लागतो। मी जसा बनवला आहे ना तसा तुम्ही एकदा बनवून बघा। माझ्याप्रमाणे तुम्ही एकदा ट्राय केला ना की दुसऱ्यांदी नक्की बनवणार। आता पूर्ण कोळंबी सोडून झालेली, आता आपण ही छान मिक्स करून घ्यायची आहे या मसाल्यामध्ये। बघा इथे छान असा सर्व मसाला या कोळंबीला लागला गेलेला आहे। हा कोळंबी रस्सा गरम गरम इंद्रायणी भातासोबत अतिशय टेस्टी लागतो। चला आता असा मस्त टेस्टी कोळंबी रस्सा कसा बनवायचा हे बघूया। आता धुवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा भरून हळद टाकून घेतलेली आहे, अर्धा चमचा इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे मीठ हळद त्या कोळंबीला आहे ना छान लावून घ्यायचं आहे। मीठ हळद लावून झालेलं आहे, आपण 1-2-3 मिनिटं याला छान असंच ठेवून घेऊया। हे असं सर्व साहित्य घेतलेलं आहे आपण वाटणामध्ये कोळंबी रस्सा बनवण्यासाठी। जे दाखवते तेवढंच आपण इथे यूज करणार आहोत आणि मिक्सरला ही छान मस्त एकदम बारीक करून घेणार आहे मी आता। हे बघा इथे आपला मसाला छान बारीक करून घेतलेला आहे। हे तेल आहे ना असं पसरून घ्यायचं। इथे तेल तापलं की त्यानंतर आपण इथे ही जी कोळंबी होती ना ती इथे सोडून घ्यायची आहे। इथे काय आपल्याला जास्त इथे फ्राय नाही करायची, हलकीशी इथे पण फ्राय करून घेणार आहोत। दोन्ही साईड आपल्याला इथे छान अशा फ्राय करून घ्यायची आहे। हा कढई ठेवलेली, ह्याच्यामध्ये मी आता 2 पळी भरून इथे तेल टाकून घेणार आहे। इथे तेल तापल्यानंतर जो मसाला आपण बारीक करून घेतलेला होता तो इथे ॲड करणार आहे। हा मसाला आहे ना हा छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। 5-6 कढीपत्त्याची पानं ॲड केलेली आहे। इथे मसाला आपला छान मस्त फ्राय झालेला आहे। इथे मी कोळंबी मसाला ॲड केलेला आहे आणि त्यानंतर माझा घरचा मसाला 1 चमचा, अजून 1 चमचा इथे टाकून घेतलेला आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। इथे मी दुसरे कुठलेच मसाले टाकलेले नाहीये, छान मिक्स झालेलं आहे। आता आपण हे पाणी ओतल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशीच हळद टाकून घेणार, चवीनुसार मीठ, हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान फ्राय झालेलं आहे, आपण कोळंबी सोडून घेऊया आता। इथे आता पूर्ण कोळंबी सोडून झालेली, आता आपण ही छान मिक्स करून घ्यायची आहे। बघा इथे छान असा सर्व मसाला या कोळंबीला लागला गेलेला आहे। आता ही कोळंबी छान फ्राय झाल्यानंतर इथे मी पाणी ॲड करणार आहे। गॅस हा मीडियम करून घ्यायचा आणि 1-2 मिनिटं आता आपण हे होऊन देणार आहोत। इथे थोडीशी कसुरी मेथी ॲड केलेली मी, त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली थोडी। इथे आपला कोळंबी रस्सा तयार झालेला आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे बघा इथे आपला कोळंबी रस्सा झणझणीत टेस्टी तयार झालेला आहे।